स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा आणि मस्त राहा. तर आज आणि कालपासून आणि आजसुद्धा भरपूर पाऊस होता आमच्या इकडे नागपूरमध्ये. सगळ्यांना म्हणजे शाळेला सुट्टी होती. आता गव्हर्मेंट ऑफिसला तर नाही राहत, पण शाळेला मात्र सुट्टी होती. आणि आज आमचा सकाळपासूनचा दिवस पण छान गेला, मस्त गेला. तर आजची सुरुवात सकाळची छान झाली, म्हणजे जे 8 दिवसापासून सुरुवात अशीच होत होती, आजची सकाळची सुरुवात छान झाली, मस्त झाली. यांना पण आज रोजपेक्षा जास्त बरं वाटत आहे. आज स्वतःहून थोडासा उठण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे अजून थोडं चांगलं वाटतं. स्वतःहून जेव्हा हालचाल करते, आपला हात न लागता जेव्हा स्वतःहून हालचाल करून चालतात, त्यांनाही चांगलं वाटते आणि आपल्यालाही चांगलं वाटते. आपणही फ्रेश होऊन जातो, मग नाही का. घरातला करता माणूस जर फ्रेश राहिला तर आपण आपोआप फ्रेश होतो ना. आपल्या घरातले सगळेच म्हणजे मूड फ्रेश राहतं, आपलं वातावरण चांगलं राहतं, नाही का. आणि बऱ्याच दिवसाचे माझे पेंडिंग कामं पडले होते. जे माझे कुडते आलेले आहेत काही, ज्या तुम्हाला आता ऑफर चालू आहे, नक्की तुम्ही मागवा. अजून रेट कमी झालेले आहे, ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. बरेच जण मला विचारत होते, जेव्हा मी तुमच्यासोबत मेहंदीचा ब्लॉग शेअर केला, तर ताई त्याच्यात तुम्ही वॉश करताना कोणते शॅम्पू वापरता. मी की नाही 1-2दा जेव्हा मला चिकनगुन्या झाला होता ना, माझ्या हाताला प्रॉब्लेम होत होता ना दिवाळीच्या नंतर, तर मला केसंसुद्धा हाताने धुता येत नाही. तर मी पार्लरवालीकडे जायचे आणि ती जी शॅम्पू वापरत होती ना, मी ते बघत होती की ती कोणचं शॅम्पू वापरते. तर ती जे शॅम्पू वापरते ना, मी तिथून स्क्रीनशॉट काढला होता आणि तेच शॅम्पू मागवलं होतं. त्यांनी खरंच केस खूप सॉफ्ट राहतात. महाग नाही म्हणतो, जे रेट नॉर्मल रेट बाकीचे शॅम्पू जे असतात ते त्याचे रेट आहे, पण केस खूप छान आणि सॉफ्ट निघतात त्याने. आणि त्याचं सेम कंडिशनर पण तुम्ही वापरू शकता. आता मी तुमच्याशी ते पण शेअर करणार आहे आणि काही कुर्त्या शेअर करणार. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला होता की ताई, ॲक्सिडेंट जो झाला म्हणता तुम्ही, तर तुम्हाला 1 रुपया लागला नाही, अशी कोणची पॉलिसी काढली. तर अशी पॉलिसी असते, ॲक्सिडेंटची पॉलिसी असते आपली. तर त्याच्यातही बऱ्याचशा आहे, स्टारचे आहे, बऱ्याचशा आहे. पण काही पॉलिसीमध्ये असं होतं ना, जेव्हा आपल्याला ते जातो तेव्हा आपल्याला भरपूर सांगतात, पण जेव्हा रिअलमध्ये जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो ना, तर ते तिथे मग मनाई करतात, हे आमच्या पॉलिसीत बसत नाही. म्हणून ना आपण जेव्हा पॉलिसी काढतो ना आपली ॲक्सिडेंटची, तर त्याच्यात छोट्या छोट्या गोष्टी, जसा हड्डीचा डॅमेज आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आयुर्वेदाचं पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे विम्यामध्ये. तर तुम्हाला जर कोणाला पॉलिसी काढायची असेल, जशी आम्ही काढलेली होती आणि यांच्या मित्रांनी सगळ्यांनीच काढलेली आहे, तर म्हणून यांनी 3-4 महिने आधीच काढली होती. ते तरी बरं का 3-4 महिने आधी काढली होती. त्याचा खरंच खूप फायदा झाला. मी त्यांना म्हणत होती एवढे पैसे जाते याच्यामध्ये, कारण का म्हणजे 3 वर्षाचे, एका वर्षाचे 45,000 रुपये, तर 3 वर्षाचे तुम्ही समजू शकता किती झाले असेल. तर ते 1 टाईम भरू शकता तुम्ही किंवा मंथली भरू शकता, तुमच्यावर डिपेंड आहे ते. तर ते रक्कम तुम्ही तेवढी भरावं लागते तुम्हाला. बस तेवढं भरलं तरी तुमच्या सगळ्यांचा विमा होतो आणि 10 लाख प्रत्येकाचा विमा, म्हणजे 4 जणांचा 40 लाख रुपये. तर हा आपल्या म्हणतो ना, आपण सतत इतरांचा विचार जास्त करतो. सगळ्यात प्रथम स्वतःचा विचार करायचा आणि मग दुसऱ्याचा. आणि काय होतं ना, आपण सतत स्वतःला बाजूला ठेवून इतरांचा विचार करत राहतो आणि स्वतः जेव्हा गरज पडते तेव्हा आपल्याला, जेव्हा आपण इतरांची मदत करतो ना, आपण न सांगता लोकांना मदत करतो नाही याला, पण जेव्हा आपल्याला खरी गरज असते तेव्हा सगळे ना असे होऊन जातात. त्याच्यामुळं ना आपली सिक्युरिटी सगळ्यात प्रथम करायची, बाकी नंतर सगळ्यांचं, पण पहिले स्वतःच्या कुटुंबाचं लक्ष द्यायचं. हा मी माझा अनुभव सांगतो म्हणून तुमच्याशी आज शेअर करत आहे. म्हणून तुम्ही काढला नसेल तर नक्की स्वतःचा विमा काढा. किती काटकसर करून करा काढा, कारण का आजकाल वातावरण असं झालं आहे का कधीही कोणाच्या आयुष्यात कधी काही होऊ शकते. तर प्रत्येकाजवळ कॅश अवेलेबल नसते, पैसा अवेलेबल नसतो. कोणाचा गुंतवलेला असतो, कोणाचा कुठे ठेवला असतो, वेळेवर तो मिळतो नाही मिळत याची गॅरंटी नसते. त्याच्यामुळं हे आपली एक सिक्युरिटी म्हणून फार चांगलं आहे. जर तुम्हाला मी कोणत्या कंपनीचा विमा काढला ते तुम्हाला हवं असेल तर कमेंटमध्ये मी डिटेल देऊन देईन, मी कोणत्या कंपनीचा काढलेला आहे ते तुम्हाला डिटेल तिथे सांगून देईन. मग तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून, प्रत्येक विमा असतो, तुम्हाला 1 करोडचा काढायचा आहे का, तुम्हाला 50 लाखाचा, तर प्रत्येकाचा वेगवेगळा आहे विम्याचं, तर ते तुम्ही करू शकता. तर जर ज्यांना हवा असेल कमेंटमध्ये मी देऊन देईन कोणत्या कंपनीचा मी विमा काढलेला आहे, किंवा साईडनं मेन्शन करून देईन. ठीक आहे ना. मला विचारलं होतं ताई, आम्हाला पण काढायचं आहे, आम्हाला पण आमच्या घरात एवढे जण आहे, 4 जण आहे, 5 जण आहे, आम्हाला सगळ्यांचाच काढायचा आहे, तर म्हणून तुमच्याशी आज शेअर करत आहे.
आणि नक्की काढा. स्वतःची सिक्युरिटी पहिले, बाकी नंतर सगळं. तर चला तुमच्याशी आज मी शेअर करते माझे जे राहिलेलं आहे आणि जे पार्सल होते. खूप जणांना आता ऑफर चालू आहे, राखी चालू आहे, त्याच्यामुळं तुमच्या कामाच्या आणि स्वस्त आणि मस्त वस्तू घेऊन आली आहे मी. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा माझे पार्सल आलेले होते, पण तुमच्याशी शेअर करताना आले. तर चला म्हटलं आज शेअर करू आपण. तर चला आता चालू आहे सेलमध्ये सुंदर कॉटनच्या 2 कुर्त्या आल्या, ते तुमच्याशी शेअर करते मी आज. हे बघा, एक गुलाबी कलरची आहे आणि हा कलर खूप लोकांना आवडतो, खूप मस्त आहे बघा. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याच्या जे फ्रंटला आहे ना, गळा हा डीप नाही आहे, छोटा गळा आहे. आपल्याला म्हणजे व्यवस्थित पण राहते. याच्यावर आपण ओढणी नाही घेतली तरी चालते, असं फिटिंग व्यवस्थित बसते याची. मी तुम्हाला वेअर करून साईडनं दिसतच असेल. तर याच्या हे बघा, स्लीव्सवर बघा हे मस्त दिलेलं आहे आणि हे लेस आहे आणि याला धुतलेलं आहे मी. धुतल्यानंतर तुमच्याशी रिव्ह्यू करत आहे. म्हणजे कपडा खूप चांगला, याचा कलरसुद्धा नाही गेला आहे. मी हा 1-2 वेळा घातलेला आहे, परवाच्या दिवशीच घातला होता, म्हणून तुमच्याशी म्हटलं चला धुतल्यानंतरसुद्धा कसा कपडा याचा दिसेल तुम्हाला. हे बघा खूप सुंदर आहे, घातल्यानंतर पण खूप छान दिसतं. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यांच्या काठावर जर दिलं असतं ना आपल्या खाली अशी लेस दिली, त्यांनी दोन्ही साईडला लेस दिला. बॅक साईडनं सुद्धा त्याचा सिम्पल गळा दिलेला आहे त्यांनी, फ्रंटला बी आणि बॅक साईडला असा. तर खूप सुंदर कुर्ती आहे, गुलाबी कलर आहे. ह्याच्यामध्ये जोडी आली आहे ही 350च्या आतमध्ये 2. तर साईडने तुम्हाला किंमत मेन्शन केली असेल, तुम्ही बघून घ्या आणि नक्की मागवा. स्टॉक आउट होऊन जाणार, कारण का हा जो पॅटर्न आहे ना खूप लवकर जात आहे. फक्त तुम्हाला एल साईज लागत असेल तर एक्सेल मागवा, एम लागत असेल तर एल, कारण का कॉटन मस्त थोडा सिकोडतो, त्याच्यामुळे थोडा एक साईज तुम्ही एक्स्ट्रा मागवा. तर हे बघा इथे दिसलेलं आहे तुम्हाला विनेक, सेम तसाच आहे. आपण याचा साईड बघा, हातांवर किती छान लेस दिसत आहे. सेम दोन्ही कुर्त्या सारख्याच आहे. खाली पण बघा सुंदरशी लेस दिलेली आहे. आपल्याला सगळ्यांना हे लाईट कलर असतात, आवडतात, सोबत छान दिसतात. जीन्सवर पण सुद्धा आपण वेअर करू शकतो, सिंपल कुर्तीसारखा लुक आणि खूप छान दिसते. मी वेअर केल्यानंतर तुम्हाला समजलं असेल का कसा कुर्ता आहे हा. तर हे 2 कुर्ते तुम्हाला 350च्या आतमध्ये येणार आहे. आणि अजून एक ही कुर्ती मला बऱ्याच जणांनी विचारली, ताई तुम्ही ही फ्लिपकार्टहून घेतली, याची पण लिंक मी तुम्हाला देऊन देईल. खूप सुंदर कुर्ती आहे आणि याला मी कमीत कमी 6-7 वेळा धुतलेला आहे. तर याचा कलर बघा बिलकुल तुम्हाला दिसत असेल की गेला नाही आहे आणि जशीच्या तशी कपडा खूप छान आहे. याची लिंक मी फ्लिपकार्टवर तुम्हाला देऊन देईल, तर तुम्ही नक्की घ्या. हे पण काहीतरी 400 रुपयापर्यंतचं, जास्त महाग नाही आहे. याला फ्रंटला अशी सुंदरशी दोरी दिलेली आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की घ्या. सगळ्यात छान एक नेकलेस दाखवते तुम्हाला, खूप सुंदर नेकलेस आहे हा. 100 रुपयाच्या जवळपासच नेकलेस आहे हा. याची मी किंमत बाजूला मेन्शन दिली आहे, तुम्हाला तिथे बघून घ्या तुम्ही. याचं सगळ्यात चांगली गोष्ट सांगते तुम्हाला मी, याचं मला हे खूप आवडलं. मोत्यांचं लॉकेट खूप सुंदर आहे याचं. हे बघा खूप सुंदर लॉकेट आहे. 100 काहीतरी 5 का 6 रुपयाचं आहे. हे बघा, आता अजून किंमत कमी होऊ शकते याची. खूप सुंदर लॉकेट आहे, घातल्यानंतर खूप छान वाटतं. सिम्पल सोबर आपल्या ड्रेसवर वेअर करू शकतो आपण. जीन्स घातला असेल त्याच्यावर पण वेअर करू शकतो. हे बघा खूप सुंदर आहे, दिसत आहे तुम्हाला, खूप मस्त आहे. कानातले असे 2 हे कानातले आहे आणि हे याचं आपलं लॉकेट आहे. तर खूप सुंदर आहे, नक्की घ्या. ज्यांना हवं असेल त्यांना. कमी रेंजमध्ये 106 का 7 रुपयाचं आहे. म्हणजे आपल्याला गिफ्ट द्यायला पण छान राहते आणि स्वतःसाठी पण वेअर करू शकतो. आता दाखवते मी जे वापरते शॅम्पू आल्यामध्ये, हे पण मी केलं आहे, खूप चांगलं आहे. मी पार्लरमध्ये जसं तुम्हाला सांगते, मी पार्लरमध्ये जात होती ना, तिथंच मी बघितलं आणि ती जेव्हा माझे केस यांनी धुवायचे नाही, शॅम्पूने शाईन करायची केस आणि 2-3 दिवस इतका सॉफ्ट राहत होती ना, त्याच्यामुळे चला म्हटलं आपण पण मागून बघायचं. ते पार्लरमध्ये सांगत नाही आपल्याला ते बरोबर, म्हणून मी तिथलं स्क्रीनशॉट काढून घेतला होता. म्हणजे आपल्या कामी पडतं नाही का. तुम्हाला पॅकिंग बी खूप चांगली होती. तर हे मागवलेलं आहे मी. 400 रुपयात 2 बॉटल आल्या आहे. असं कोणाला आवडतं हे असंही करायला, मला खूप आवडतं. पॅकिंग खूप जबरदस्त आली आहे बघा. आणि ह्याचा सेट इतका छान आहे ना, खूप मस्त सेंट आहे. तर 2 बॉटल आल्या आहेत 400 रुपयामध्ये. तर तुम्ही पण मागून बघा. आणि ह्याची खरं सांगते ना, शाईन करतात यांनी केस आणि सॉफ्ट खूप राहतात. असं नाही का, म्हणजे ज्या दिवशी आपण केस धुतले ना त्याच्यानंतर 2 दिवस आपले केस खूप छान राहतात. तर हा माझा पार्लरमध्ये जेव्हाही मी केस धुवायला जाते तर ती तिथली पार्लरवाली हेच शॅम्पू वापरते. आणि सेम कंडिशनर, याच कंपनीचं कंडिशनर पण असतं. तर तुम्हाला हवं असेल तर नक्की मागून बघा, एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांना ही हवं असेल त्याची लिंक मी कमेंटमध्ये तुम्हाला देऊन देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्हाला.
ठीक आहे. तर आजचं माझं जे काही प्रोडक्ट होते ते तुमच्याशी शेअर केले, ज्यांना हवे होते ते आणि ज्यांनी मला विचारलं होतं, तर त्यांच्याही प्रश्नाची त्यांना उत्तर मिळाली असेल. नक्की मी ज्या प्रोडक्ट तुम्हाला दाखवले त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करा आणि नक्की बुक करा, कारण का स्टॉक आउट होऊन जाते. मला जे प्रोडक्ट आवडते, जे चांगले वाटले तेच तुमच्याशी शेअर करते, जे चांगले नसले ते मी तसेच रिटर्न करते, तुमच्याशी शेअरसुद्धा करत नाही. म्हणून आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि स्वतःची काळजी घ्या. मी अजून पुन्हा एकदा सांगते, प्रवास करताना टू व्हीलरवर हेल्मेट नक्की वापरा. आपली काळजी आपल्याला स्वतःला घ्यायची असते, दुसरे घेणार नाही. त्याच्यामुळे स्वतःची काळजी आवर्जून घ्या आणि दुसऱ्यांना पण सांगा. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.